शक्तीपीठ विरोधासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी बुद्रुक तालुक्याचा विचार करत असताना 21 गावातील या जमिनी जातात। ज्यावेळी गेले वर्षभर आंदोलन सुरू आहे ते 21 गावाच्या लोकांनी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कागल असेल किंवा भुदरगड असेल, फार मोठ्या प्रमाणाने सर्वसामान्य शेतकरी सामील होऊन मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी आंदोलन केलं। ह्या आंदोलनाची तीव्रता बघून त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री माननीय मुश्रीफ साहेब, त्यावेळचे आमदार किंवा आत्ताचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर या लोकांनी आंदोलनाची तीव्रता बघून तो कॅन्सल केला असा आम्हा लोकांना शब्द दिला। या ठिकाणी ज्यावेळी प्रचार शुभारंभ होता त्यावेळी सुद्धा माननीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा शब्द दिला की बाबा काही झालं तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातला शक्तीपीठ बंद करतोय। त्यामुळे प्रथमतः त्या लोकांचं मी शिंदे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील किंवा आंबेडकर साहेब असतील या लोकांचा प्रथमतः मी तालुक्याच्या वतीने की जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो की त्यांनी बोलून दाखवलं आणि ते करून दाखवलं। पण आता कोल्हापूर जिल्हा रद्द झाला असताना काही लोकांच्या मागणी करतात, त्यांचा हेतूच मला मुळात काय कळत नाही। कारण सुरुवातीला ते आमच्याबरोबर होते, त्यांनी शक्तीपीठीला विरोध म्हणून ज्या काही आपण हरकती गोळा केले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या हरकतीसुद्धा दिलेल्या असताना आज जर का त्यांना वाटत असेल की बाबा 10 पट रक्कम आपल्याला मिळती नाही मिळेल म्हणून जर का ते असे काय शेतकऱ्यांचा अपप्रचार पसरत असतील तर तो चुकीचा आहे। कारण पैसे देण्याचं काम रेडी रेकननुसार हे केंद्र शासनाचा कायदा ठरवतोय। आज त्या कायद्याप्रमाणे फक्त 2 पट जमीन दुप्पट पैसे जादा मिळणार आहेत। असं असताना तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करून 10 पट म्हणत असाल तर ते चुकीचं होईल। आणि दुसरं म्हणजे मला सरांना एक विनंती करायची आहे की सर, खऱ्या अर्थानं तुम्हाला जर का जमिनी द्यायची असेल तर तुम्ही रेडी रेकन दुप्पट दरानं आज अनेक शेतकरी तुमची जमीन घ्यायला तयार आहेत। तिथं न जाता तुमची बाकीची जमीन जर का द्यायला तयार असलेली सर्व जमीन तर या गोष्टीचा बरेच जण विचार करतील आणि फक्त लोकांच्या दिशाभूल करता आपण अशा काय पद्धतीचे करू नये। कारण अनेक शेतकरी जे इथं आहेत ह्या बुद्रुक तालुक्यातले असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले हे अल्पभूधारक आहेत आणि ह्या जमिनी गेल्यानंतर ते पूर्ण भूमिहीन होणार आहेत आणि भूमिहीन होणार म्हणून त्यांनी हे सगळ्यांनी आंदोलन हातात घेतलेलं आहे। तेव्हा आपल्यासारख्या सुशिक्षित माणसाने, कळणाऱ्या माणसाने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे मी आपल्याला विनंती करतो।